की घरातली बहीण असते ना, बहीण तिचं काम काय असतं माहितीये का, भावांना सांभाळून घेणं. बरोबर, अगदी बरोबर. आज ते मी करायला ट्राय करते, पण जी होती ना घरात तिने भाऊ तोडायचा प्रयत्न केला. ते तर आता मी तिथून घर सोडून आल्यानंतर माहित नाही, पण त्याला जास्त माहिती, कारण आमच्या घरातलं कोणाच्याही संसाराशी रिलेटेड किंवा कोणाच्याही घराशी रिलेटेड जर गोष्टी असतील ना, तर मला असं वाटतं की आज ती एक भाऊजाई वारली, विकासची बायको, तिने पण बहिणीचंच नाव घेतलं असतं, मी पण माझ्या बहिणीचंच नाव घेते, आणि मला 100% माहिती आहे की त्याची बायको जर समोर येऊन बसली ना, तर ती किंवा हा पण तिचंच नाव घेईल. कारण काही गोष्टी अशा असतात ना की त्या अस्तव्यस्तच करायच्या, एकत्र बांधून नसतात ठेवायच्या. आणि बहिणीने बांधायचं असतं, तिने बांधलं नाही. आम्ही दोघं गोड बोललो का ती आमच्याशी वाईट होते. आता सेम असंच झालं. त्यावेळेस असं होतं का बहीण म्हणून ती एक होती, आम्ही 3 भाऊ होतो. त्या बहिणीला असं होतं का त्या बहिणीने त्यावेळेस म्हणजे आई वडील गेल्यानंतर आमचा प्रवास खूप खडतर होत गेला. म्हणजे घरापासून लांब राहणे, कुठेतरी ह्या गोष्टी करत गेले. तर त्यावेळेस बहीण म्हणून होती. त्यावेळेस हे फक्त सागर म्हणून राहत होते. पण त्यावेळेस बहिणीला असं होतं का बहिणीने सगळ्यांना सांभाळून घ्यायचं होतं. तिचं लग्न झालेलं होतं, नवऱ्याच्या घरी होती. पण त्यावेळेस तिने तो म्हणजे म्हणताना जबाबदारी ती दाखवली नाही. मी लहान असून मी सर्वांना सांभाळत गेलो, कोणाला तरी काहीतरी चांगलं शिकवत गेलो का आपल्याला असं नाही, आपल्याला सर्वांना मिळून राहायचंय. त्यावेळेस आपल्या आई बापाचं नाव पुढे जाणार आहे. तर आम्ही दोघं आई बापाचं नाव रोशन करण्याच्या याच्यामध्ये होतो. पण हे दोघं कुठेतरी आई बापाचं नाव खाली कसं येईल त्या विचारात होते. जसा भाऊ दुसरा, त्याला पहिल्यापासून काय कुठेतरी कोणाकडे तरी म्हणजे 100-200 कामाला जाईल असं काम करायची त्याला एक आवड होती. म्हणजे कोणाच्या तरी हाताखाली काम करायची आवड होती. आजही तेच करतो. आणि तसं माझं माइंड नव्हतं. माझ्याकडे खिशात 1 रुपया